पहिलाच बॉल उडवलाय पाठवलाय हा षटकार नाही हा विजयासाठी केलेला एल्गार आहे 6 धावा। आजचा दिवस मनीषने गाजवलाय या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या संघाच्या विजयासाठी संघनायक मैदानावरती सलामीला स्वागत केले षटकाराने। त्या ठिकाणी आपण बघतोय छगनचा तो छगन आज पूर्ण दिवसामध्ये आपल्या गोलंदाजीमध्ये आग ओकत होता त्याला मात्र पहिल्याच बॉलवरती टार्गेट केले छगन ओव्हर द विकेट। ओ ड्राइव केलाय सरळ लॉंग ऑनला फील्डर तैनात नकार दिला मनीषने कौशलला 1 धाव येते धावसंख्या धावफलकावरती 7 षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती अंतडे वर्सेस आपटी आणि अंतराळाचे समर्थक या ठिकाणी आले असतील त्यांचं स्वागत आहे। जर यूट्यूबच्या माध्यमातून बघत असतील त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय। वाहुलीकर चषक 2025 मध्ये बॉलिंग मार्कवर तयार पुन्हा एकदा छगन स्टार्टिंग इनला बॅटर कौशल ओव्हर द विकेट। हवेत आहे फील्डर जज करतायत सोपा झेल टिपला गेलाय फलंदाज कौशल बाद होतोय विवेकने झेल टिपलाय पहिला गडी बाद आपटी संघाचा। न्यू बॅटर मैदानावरती पराग लवकर यावं लागलं कारण कौशल शून्यावरती बाद झालाय। सुरुवात जबरदस्त झाली होती या षटकाची षटकाराने पहिल्या 2 बॉलमध्ये 7 आल्या होत्या आणि हा तिसरा चेंडू आपण बघितला फलंदाज लॉंग ऑनला झेल देऊन परतलेत बॉलिंग मार्ग छगन परागसाठी। हो यावेळेस गेला लॉंग लेगच्या दिशेने कुठलाही फिल्डर नाही डीप मध्ये गेला सीमा पार परागच्या बॅट मधून येतोय हा चौकार। छगन हा चेंडू अपील LBW नियम क्रमांक 36 नुसार फलंदाज बॅटर मैदानावरती सनी 4थ्या क्रमांकावरती येतोय पराग बाजूला बाद होण्याआधी परागने एक चौका ठोकला आधी कौशल बाजूला धावा धावफलकावरती बघतो आपण 11 धावा झालेल्या आहेत। मोठं टार्गेट सेट करण्याचा जरूर प्रयत्न केला जाईल पण कमबॅक काय जबरदस्त झालं मैदानावरती छगनचा। छगन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट। हो हलक्या हाताने चिप केलाय फिल्डर चेंडूच्या खाली विवेक हो सोपा झेल ड्रॉप केलाय छगन निराश आहेत नाराज आहेत माहिती आहे मॅच महत्वाची आहे छोट्या छोट्या चुका पराभवाला कारणीभूत ठरतात या छोट्या चुका मात्र तुमचं स्वप्न उद्ध्वस्त करतात। सनीला जीवनदानाबरोबर मिळाल्या 2 धावा आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती म्हणजे पहिल्या षटकाच्या अंती 13 धावा 13 धावाल्या 2 विकेट प्राप्त केल्या आहेत
पण जीवनदान सनीला मिळालेले आहे. एक सोपा झेल ज्याला लॉलीपॉप कॅच म्हणतात तो ड्रॉप झालाय आणि आता मात्र सनी बघूया या जीवनदानाचा किती फायदा घेतोय. दुसऱ्या बाजूला मनीष ज्याने केवळ 2 चेंडू फेस केले आणि त्यानंतर आता मात्र तो बऱ्याच वेळानंतर स्ट्राईकला येतोय. षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय विवेक. धावा 13 आहेत. 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न जरूर असेल. तो जिंकेल त्याला एक ट्रॉफी इथून लागू होईल. टॉप 4 मध्ये संघ दाखल होईल. बॉलिंग मार्कवर विवेकला पाचारण करण्यात आले. फिल्डिंगची व्यूहरचना आपण बघू शकाल. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. एक काऊ कॉर्नरला फिल्डर, त्याचबरोबर एक स्क्वेअर लेगला फिल्डर. ऑफ साईडला डीप पॉइंट आहे, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि एक शॉर्ट मिड विकेट. हो वेगवान चेंडू यावेळेस मात्र आपण बघतोय. डॉट बॉलने सुरुवात करतोय विवेक आपल्या षटकाची. छगनच्या पहिल्याच बॉलमध्ये षटकार आपण बघितला पण विवेकने हा डॉट बॉल फेकलाय. मनीषच्या अगेन्स्ट एक चॅलेंज असणार आहे. मनीष आजच्या दिवसामध्ये जबरदस्त फॉर्मात दिसलाय. काय जबरदस्त बॅट तरी तळपलेली आहे. विवेक हवेत आहे. फिल्डर खूप मागे होते. 2 फिल्डरच्या मधोमध चेंडू लँड होतोय. 2 धावा इथून मिळतील. मनीषला नशिबाची साथ मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 2 ने पुढे सरकले. 15 धावा. आजचा अंतिम सामना आमच्या तिन्ही अंपायरचे आपण कौतुक करूया. आमचे उमेश खेने सर पहिल्या मॅच मध्ये नव्हते, खरं तर स्वतः इन ॲक्शन मध्ये होते. त्यानंतर आपण बघितलं सुदीप अंबावणे सर, महेश लोखंडे सर. हवेत आहे, फटका बसला, झेलची शक्यता आणि हा झेल ड्रॉप. ओ हो नशीब इथून मात्र साथ देते. जणू काय घरातून निघताना नशिबाला हात मिळून आला होता की काय. हा मनीष आणि हा षटकार. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 21 धावा. चुका आधी सनीला जीवनदान, आता मात्र अत्यंत घातक फलंदाज मनीषला जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. फुल टॉस ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा चूक. 2 धावा इथून मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती गावदेवी क्रिकेट संघ आपटीची झालेली आहे. ती म्हणजे 23 धावा. पहिल्या षटकात 13, आतापर्यंत या ओव्हरमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. प्रेक्षकांची गर्दी आपण स्टँड्स मध्ये बघतोय. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. यावरचा आणखीन एक चेंडू शेष आहे. 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज विवेकने. तो षटकारही आला नसता, झेल होता पण सोपा झेल ड्रॉप झाला बाउंड्री लाईन जवळ. स्विच हिट करण्याचा प्रयत्न सनीचा फसतोय. षटक संपलेले दुसरा. धावा धावफलकावरती बघतो आपण एकूण 24 धावांची गती आहे. 12.00 प्रति ओव्हर मागे आणि याच गतीने पाणी हवंय. पाणी घेऊन जा कोणीतरी. घेऊन जा. अगं आपटीचेही छोटे छोटे खेळाडू आलेले आहेत आणि काय जबरदस्त ड्रेस कोड बघा. टी शर्ट त्यांनाही मिळालेली आहे. आमच्या लहानपणी आम्ही खेळाडू नाही टी शर्ट बघितले नाही घालताना. शर्ट पॅन्ट, पायामधली पॅरागॉन चप्पल ही त्या काळची सगळ्यात मोठी सफारी होती. आणि स्पोर्ट्स शूज वगैरे कोणाला माहीत देखील नव्हते. हा प्रकारच नव्हता आणि इतके पैसे नव्हते. फार कमी खेळाडू स्पोर्ट्स शूज टी शर्ट घालून खेळायचे. एखाद्या टीममध्ये एखाद दुसऱ्याने घातले की सगळ्यांना त्याचा हेवा वाटायचा. आपल्याला तर सायकल देखील बघायला मिळाली नाही. आता मॅन ऑफ द सिरीजमध्ये आपण बाईक बघत असतो, कार देखील बघायला मिळत आहेत. सर्वाधिक बाईक आपण बघितलं तर केतनच्या नावावरती आहेत. सर्वाधिक बाईक पुरस्कृत करण्याचा मान खाटेच्या काशीनाथ दादांनी आत्तापर्यंत 78 बाईक स्पॉन्सरशिप म्हणून दिलेले आहेत. हा रेकॉर्ड आहे खरं तर. आणि काशीनाथ दादा पाटील खाटे स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये फार मोठी भूमिका आहे. दानशूर व्यक्ती आहेत. कधी कोणी जाऊ दे डोंबिवलीमधून की मला
दादा स्पॉन्सरशिप पाहिजे, बाईक पाहिजे. 78 बाईक आत्तापर्यंत दिलेले आहेत. केतन मात्रेपेक्षा जास्त बाईक झाल्यात. तर 100 बाईक ते पूर्ण करतील या शंका नाही आहे. आणि पैसा भरपूर जणांकडे असतो, द्यायची दानत ही प्रत्येकाची नसते मित्रांनो. त्यासाठी मोठं मन असायला हवं. आणि फक्त बाईकच नाही, त्यांनी कोरोना काळातही भरपूर मदत गोरगरिबांना केलेली आहे. बॉलिंग मार्कवर तयार विकास. राऊंड द विकेट. हो उडवलाय, पाठवलाय लॉंग ऑनला. फील्ड जज करतायत. यावेळेस मात्र कुठली चूक नाही, अचूक झेल टिपलाय. फलंदाज मनीषला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. तर न्यू बॅटर मैदानावरती जनार्दन. या जनार्दन यांना मागच्या मॅचमध्ये मनीषने आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी डेडिकेट केली होती. बघूया जनार्दन काय करतात या मॅचमध्ये. धावा धावफलकावरती बघतो आपण एकूण 24 धावा. विकास लॉब केलाय, समोर फिल्डर आहेत आणि चांगलं जजमेंट त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघा सनी फार वेगाने धावत आला होता. एका बाजूला एक यंगस्टर, दुसऱ्या बाजूला एक सिनियर खेळाडू. त्याला मात्र धावण्यास प्रवृत्त केलं आणि या 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. विकास उंच गेलाय, झेलची शक्यता, झेल टिपलाय. फलंदाज बाद. दयानंद. जनार्दन बॅक टू द पॅव्हिलियन. बाद होतात. आमचे डीजे मला वाटतं थोडीशी रेस्ट करतायत. शेवटी माणूस आहे, त्यांनाही कुठेतरी कंटाळा येत असेल. चहा वगैरे प्यायला गेले असतील. आहेत का अरबाज? आहेत डीजेवाले? कारण आवाज येत नाही गाण्याचा म्हणून म्हटलं. धावा 26. न्यू बॅटर महेश मैदानावरती दाखल झालाय. आजान झालेलं आहे आणि आजान असेल तर वाजवायचं नाही. आपण सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे. राऊंड द विकेट. फुलटॉस लॉफ्ट केलाय, गॅप मधून गेलाय चेंडू सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. दुसऱ्या बाजूला सनी 2 वरती नाबाद खेळतोय. एकच चेंडू सनीने फेस केलाय. धावा धावफलकावरती 30. राऊंड द विकेट. हो 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 उंच गेलाय, गेलाय का? आणि हो जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर. छूम अंतर. त्यांची स्ट्रेंथ आहे आणि महेशच्या बॅटमधून आपण या 2 मोठे फटके बघितले. धावसंख्या धावफलकावरती
36 बघूया इथून केवळ एकदा सनी मात्र प्रत्येकासाठी धावतोय, प्रत्येकाला स्ट्राईक मध्ये ठेवण्यासाठी धावतोय. स्वतः मात्र स्ट्राईकच्या दूर आणण्याचा प्रयत्न करतोय कारण त्याला माहित आहे महेश मोठे फटके खेळू शकतो, त्याला स्ट्राईक मध्ये आणणं गरजेचं आहे. पण महेशने नकार दिला, धोका पत्करला नाही. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. एकूण 5 चेंडू झाले आहेत, 1 चेंडू शेष. 1 टू गो. बॉलिंग मार्कवर विकास, ज्याला झकास कामगिरी करता आली नाही. आतापर्यंत त्याने 13 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्याने प्राप्त केलाय, तो देखील महत्वाचा विकेट होता मनीषचा. 1 बॉल बाकी अंबर. दोन्ही आमचे डिजिटल स्कोर सांगताय. चेक करा एकदा. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, तिसऱ्या बॉलवरती चौकार, चौथ्या बॉलवरती षटकार, 5व्या बॉलवरती 1 धाव. 2 विकेट आहेत का? साहेब पार्टन यांचं आगमन झालंय. या साहेब भाई या या. मस्त 2 विकेट या ओव्हर मध्ये. बघा दोन्ही स्कोरर आमचे दोघांकडनं ती गोष्ट मिस. ओव्हर झाली. थोडीशी चहा वगैरे तुम्हाला द्यायला लागेल दोघांना. सुस्ती. उद्या तुम्हाला येवलेचे आणू आपण पंढरपुरी. चला बजाओ और वावलीकर को चाहिए म्युझिक. चला मॅच सुरू झाली आहे. ओ पूल केलाय, उंच गेला आणि गेला सीमा रेषेच्या बाहेर जाताना देऊन गेलाय महेश आणि आपटी संघाला 6 धावा. अखेरच्या षटकातील पहिला बॉल षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 43. 43 धावा झाल्या आहेत. आपटी संघ 50 धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय. महेश जब तक खड़ा है तब तक मुमकिन है. आतापर्यंत महेशने तब्बल 17 धावा कुठल्या अवघ्या 4 चेंडू मध्ये. 400 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट. हा चेंडू ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला. फिल्डर वेगाने येत आहेत. आउटफील्ड प्रचंड फास्ट, पण 2 धावा नाही रोखू शकले. 2 धावा मिळत आहेत महेशला. 2 धावा आपटी संघाला. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे 45. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया महेश जोपर्यंत मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल, या 4 चेंडू 2 मोठे हिट आले तर एक चांगली टोटल उभी करण्यामध्ये यश प्राप्त होईल. तो म्हणजे गावदेवी क्रिकेट संघ आपटीला. पण दुसऱ्या बाजूला काळभैरव अंतरणे संघ प्रयत्न करेल की या 4 बॉलमध्ये कमीत कमी धावा इथून खर्च व्हायला हव्यात आणि अजयला ते करावं लागेल. दोन सक्के बंधू मैदानावरती बघा. अपील आणि आवेश मात्रा. पंचाने अपील फेटाळलाय. स्ट्राईक हवे महेशला. महेश धावतोय वेगाने आणि बघा हे 2 बंधुराज मैदानावरती काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. लेग बायचा इशारा अंबरचा येतोय. रिव्ह्यू नाहीये. रिव्ह्यू फक्त भीमर साठी रनआउट साठी आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही पद्धतीने रिव्ह्यू मिळणार नाही. तर धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ते 47. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. महेश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय. 3 चेंडू शेष आहेत. धावा 47. बॉलिंग मार्कवर तयार अजय. आजच्या दिवसातील अंतिम सामना जो विजेता ठरेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. राऊंड विकेट. ओ फुल केलाय. हा देखील गेलाय सीमा रेषेबाहेर
A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावा झाले धावफलकावरती. काय जबरदस्त बॅटिंग महेश बघा. विकेट एका मागून एक गेले होते, 4 धक्के लागले होते. महेश 6व्या क्रमांकावरती आला. महेशने मात्र इथून आक्रमणाला सुरुवात केली. त्याच्या बॅटमधून 3 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल, 1 डबल संघाला घेऊन गेल्या 53च्या घरामध्ये. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. अजय काय करावं, कसं रोखावा, प्रश्न अजयच्या मनामध्ये नक्कीच असेल. फुलटॉस समोर फिल्डर झेल डिप्लाय. महेशच्या एक विस्फोटक अंत मैदानावरती होतोय. हा लागतोय 5वा धक्का मैदानावरती. गावदेवी क्रिकेट संघ आपटीला. महेश परतला. परतताना डगआउट मध्ये संघ सहकाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं. चेहऱ्यावरती त्याची जबरदस्त स्माइल आपण बघितली. आणि बघा काय जबरदस्त बॅटिंग. अखेरचा बॉल बॅटिंगसाठी सोमनाथ. ओ पाय चेंडू होता बॅटन बॅटच्या मध्ये. अप्रतिम डिलिव्हरी, अखेरचा बॉल आणि अशा प्रकारे सिंगल येते. एकूण धावसंख्या धावफलकावरती 54. सत्र संपलंय. पहिलं 55चं टार्गेट सेट केलंय मैदानावरती अंतडे संघासमोर. काळभैरव अंतडे संघ 55 धावा या मैदानावरती कशा पद्धतीने चेस करेल, आपटी कशा पद्धतीने रोकेल, कोण पोहोचेल या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये, उपांत्य फेरीमध्ये कुणाला बक्षीस लागू होईल हे तर येणारं दुसरं सत्र सांगेल. खेळाचं उत्तरार्ध सांगेल आणि खेळाचं उत्तरार्ध काय असेल, कसं असेल, काय घडेल, काय बिघडेल, कोण विजेता ठरेल, कुणाला या स्पर्धेला निरोप द्यावा लागेल याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन घेऊन येतील कॉमबॉक्समधून तुमच्या समोर. या विभागातला आवाज, पहाडी आवाज निंबवलीचा ऐकूया आपण पुन्हा एकदा. आजच्या दिवसातील अखेरच्या सत्रामध्ये मनोज कारवे सरांना ऐकूया आपण दुसऱ्या सत्रात. धन्यवाद.
अच्छा विनोद पाटील सर, आजचा दिवस आपल्या सोबत खूप आनंदमय झाला. ज्याने आज आपल्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये मंत्रमुग्ध केले सर्वांना असे विनोदजी पाटील आपल्यामधून रजा घेतील. परंतु आपण कुठे जाऊ नका, या सामन्याचा थरार आता सुरू होणार आहे. सन्मान्य काझीमजी सरोले साहेबांनी स्टेजवरती यावे अशी आयोजकांची नम्र विनंती. वेलकम काझीमजी सरोले साहब, आपका हार्दिक स्वागत है. चलो चलते मैदान में, जाऊया का मैदानामध्ये. ज्या ठिकाणी धावांचं लक्ष 55 अगदी मनाशी बाळगून हाताशी घेऊन सलामीची जोडी पोहोचलेली आहे. आदेश आणि छगन. बॉलिंग मार्कवरती मनीष, स्ट्राईकला छगन, नॉन स्ट्राईकला आदेश, ज्यांना आदेश दिलाय 55 धावा करण्याचा. आणि पहिला चेंडू मार्गस्थ. पहिला चेंडू दांडी गोल, दांडी 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 गुल गुल गुल. जबरदस्त इथे पहिला गडी बाद, पहिला चेंडू होती. जबरदस्त करामत केली आहे गोलंदाज मनीषने. डाऊन द लेग दांडी गोल केली आहे. जबरदस्त सुरुवात केली, याला म्हणतात स्वप्न सुरुवात करून देणं आपल्या संघासाठी. या सामन्यामध्ये मला बॅटिंग मध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही, म्हणून काय झालं, माझ्याकडे ती चमक आहे, माझ्याकडे ती धमक आहे, ती दाखवते मनीष नावाचा गोलंदाज. बॉलिंगच्या माध्यमातून पहिला चेंडू त्याने अक्षरशः इथे दांडी गोल केली आणि स्वप्न इथे भंग करण्याची सुरुवात केलेली आहे. तो सामना अगदी प्रेक्षक उत्कंठावर्धक होणार आहे. चुरशीचा असेल, अगदी रंग भरणारा सामना असेल. सामना पाहण्यास विसरू नका. उपस्थित प्रेक्षकांचं स्वागत. शेवटचं सत्र सुरू आहे, तसे 10 क्रिक्स लाईव्हशी जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वाहुलीकरांच्या वतीने वाहुलीकर चषक 2025 मध्ये शेवटचा क्वालिफायचा मुकाबला रंगतोय. पुढचा चेंडू नवीन बॅट्समन सतीश साठी. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय महेशजी लोखंडे, मेन पंच उमेशजी केणे. यावेळेला ड्राईव्ह केले, चेंडू स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न होता वेगाने. वाईडीस मिड ऑन, त्या ठिकाणी मिस फिल्डिंग थोडीशी करतोय आणि डीपचा फिल्डर सुद्धा चेंडूला सोडतोय. त्या ठिकाणी पाहतोय की 2 धावा पूर्ण झाल्या. सतीश ऑफ द मार्क, धाव संख्या 2, एक गडी बाद. धावांचा पाठलाग सुरू केलाय टीम अंताडे संघाने. आपटी संघाची बॅटिंग नंतर मस्त पद्धतीने कमबॅक करणारी झाली. मनीष लवकर बाद झाले, ज्याने षटकार सुद्धा ठोकला होता, पण तो मनीष आता बॉलिंगची इथे करामत करतोय. ड्राईव्ह केला, चेंडूला पाहिलं, मेरिट नुसार फक्त ड्राईव्ह केलं, तो पुश केलं मिड ऑनला. लागोबरचा दुसरा फटका, सेम ड्राईव्ह, आणि तिथे एक धाव इथे वाढली जात आहे अंतडेच्या खात्यामध्ये. धाव संख्या 3 वर. नयन माया सोबतीला चांगली स्कोरिंग करतोय 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. सर्व आमचे 10 क्रिकचे रोहित राय, गोविंद, दीपेश, अभिषेक, अरबाज सर्वांचं उत्कृष्ट प्रदर्शन. तिन्ही पंचांचं सुद्धा आजच्या दिवसामध्ये अचूक निर्णय, कुठलाही गालबोट लागू दिले नाहीयेत. या वेळेला चेंडू पूल केला, फिरवलाय, भिंगरी शॉट, बिर्र, चौकार, यस, 4 रन. का इरादा किया है, न हारे हैं न हारेंगे कभी, ये खुद से वादा किया है, किसी और से नहीं, बस खुद से वादा किया है. तो वादा इथे निभावत असताना सतीश मैदानामध्ये आला आणि आदेश सुद्धा आक्रमक झालाय. पहिल्या चेंडूला त्यांनी समाचार घेताना चौकार ठोकलाय. धाव संख्या 7 वर. लक्ष जिंकण्यासाठी 55 धावांचं अंताडे संघाच्या पुढे. विपक्ष संघ आपटी. मनीचा पुढचा चेंडू आपटीचा प्रयत्न झाला, चेंडूला उचलला, हाफ व्हॉली होती, वेगाने फिल्डर येतो, जबरदस्त झेल टिपलाय. सोमनाथ महाराज की जय. जरी झेल टिपलाय, जबरदस्त. दुसरा गडी गारद होतोय टीम अंताडे संघाचा. गुड कॅच, कॅच विन्स मॅचेस. वाव.
पूर्णपणे नाव रूपाला आली आहे, लोकप्रिय झाले. पहिलाच या दिवसामध्ये लोकप्रियतेचं उंच शिखर गाठणारी स्पर्धा वावलीकर चषक 20-25. 2 धक्के दिले. नवीन बॅट्समन अजय आता सामना करेल. मनीष विकेट टेकर आहे, हा असुसलेला खेळाडू आहे. चेंडू बॅटच्या आतली कडा लागून गेला, विकेट किपरला बीट केलं, लेग स्लिपला कव्हर केलं आणि एक धाव सुद्धा इथे कव्हर झाली बॅट्समन अजय कडून. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 8 वर 2 गडी बाद झाले आणि पहिलं षटक सुद्धा समाप्त झाल्याचा इशारा होत असताना या षटकामध्ये आपण अनेक उतार चढाव बघितले. प्रेक्षक हो, हेच क्रिकेट आहे, ज्या क्रिकेटमध्ये कधी रंग बदलू शकतो. इंद्रधनुष्याचे 7 रंग सुद्धा कमी पडतील असा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट दिस इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. या दोन्ही संघांमध्ये एका बाजूला अनसर्टेनिटी निर्माण होईल, दुसऱ्या बाजूला आनंदमय वातावरण म्हणजे ग्लोरियसपणा निर्माण होऊ शकतो. पण तो कोणते ते संघ असतील ते आपल्याला माहीत नाहीयेत आणि कोणता संघ आज बाजी मारेल त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला सध्या देता येणार नाहीये. एक षटक समाप्त झालं, धावसंख्या झाली ती 8. लक्ष्य 55 धावांचं असताना अजून 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी इथे धावांची गरज आहे ती 47. 47 टू विन मोर, ये दिल मांगे मोर. 18 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 15 ते 16 धावा कुटाव्या लागतील. जो आधी रिक्वायर्ड रेट होता 14 ते 15 धावांचा, तो आता वाढलेला आहे, तो आता 16च्या आसपास गेलेला आहे. तशी तगडी बॅटिंग करावी लागेल जशी केली ती आधीच्या सामन्यामध्ये बघितले आपण, ज्यामध्ये अगदी 25 धावा तुफानी महेशने साकार केल्या होत्या, ज्यामध्ये तब्बल 3 षटकारांचं वादळ आलं होतं महेशच्या रूपामध्ये. तसं इथे वादळ आणावं लागेल बॅट्समन सतीश आणि अजय कडून. हो, यावेळेला स्लॉक केल्या चेंडूला हाफ वॉली घेऊन ड्राईव्ह केलंय शांतरा स्टँडच्या समोर, प्रेक्षकांच्या समोर चेंडूला अडवला जावीपर्यंत फक्त सिंगल वरती समाधान मानावं लागते. चांगली फेकी, चांगलं बॅकअप दिलं गोलंदाजाला फिल्डरने. दरम्यान धावसंख्या 9 वरती 9 ऑन द बोर्ड. टीम पाहतोय आपण काल भैरव अंताडे संघ या ठिकाणी धावांचा पाठलाग करतोय. माऊलीकर चषकाच्या निमित्ताने आलेले सर्व प्रेक्षक, दर्दी प्रेक्षक बघा, चहूबाजूला आमचे सर्व प्रेक्षक कक्ष खचाखच भरलेले आहेत. आमचे कॅमेरामॅन सुद्धा प्रेक्षकांना कव्हर करतायत. कोण कुठे बसलाय, कोणी खुर्च्यात बसल्यात, कोणी उभे आहेत, कोणी सावलीमध्ये बसलेत झाडांच्या. पण या ठिकाणी कोणावरती सावली आणि कोणावरती कृपा होणार आहे. सुरेख चेंडू हाताला गोलंदाजाने, आर्यन त्या ठिकाणी आहे, बॉलिंग करतोय, सेकंड ओव्हरमध्ये आलाय. पहिला चेंडूवरती सिंगल दिली, दुसऱ्या चेंडूवरती आता नुकताच आपण डॉट बघितला आणि दबाव टाकतोय. चेंडूला अगदी अखूट टप्प्याचा मारा करत नाहीये, चॅनलमध्ये देत नाहीयेत, बरोबर बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू इथे काढला आणि कुठल्या प्रकारची रूम मिळाली नाही, जागा मिळाली नाही बॅट्समनला फटका मारण्यासाठी. ज्या ठिकाणी सतीश आहे, सतीश आणि अजयची जोडी 2 बाद झाल्यानंतर पुढे सरकले, पावलांचा वापर प्रॉपरली करता आला नाहीये, मग त्या काही प्रॉपरली फेकी केली आहे आणि पंचानी बोट आकाशात केलेलं आहे. बॅट्समन रनआउट, बाद होतोय, तिसरा धक्का लागतोय सतीशच्या रूपामध्ये. सतीश बॅक टू द पॅव्हलियन. गावाची स्पर्धा आणि वावलीच हे चषकाचं टायटल सॉन्ग आपण ऐकत असताना सन्नीने अगदी शैशान विकेट प्राप्त केली, मस्त फेकी केली, संधीचं सोनं केलं. म्हणतात ना की ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो, जो संधी निर्माण करतो प्रेक्षक तो बुद्धिवान असतो, परंतु जो संधीचं सोनं करतो तो विजेता ठरत असतो. विजेता कोण असेल बघायचं आपल्याला, जो संधी इथे संधीचं सोनं करेल आणि ते चुरशीची लढाईमध्ये 1% सरस कामगिरी करेल तो संघ इथे बाजी मारेल. आणि त्या दोन्ही पण संघ बलाढ्य आहेत, ज्याने आजचा दिवस गाजवलाय. ते 2 संघ इथे आपण इथे पाहतोय की निवडले गेलेले आहेत, ज्याने अगदी सिलेक्टेड परफॉर्मन्स केलेला आहे, मॅग्निफिसंट परफॉर्मन्स केलेला आहे. म्हणून हा सामना नक्कीच अगदी चित्रधारक होण्याची दाट शक्यता. नवीन बॅट्समन रुपेश मैदानामध्ये जातोय, धावसंख्या 9 असताना गोलंदाज आर्यन. आर्यनचा चेंडू थोडासा शॉर्ट अप लेंथ होता आणि चेंडूला बॅटची कडा बहुतेक लागलीये. लॉंग स्टॉप रिझन कडे चेंडू जात असताना 4 रन, नशिबाचा चौकार.
नदीम जे आहेत, फहीम जे आहेत, तोसिफ जे आहेत, असे अनेक नावं, फारुखजी सिंधू आहेत, सर्वांची नावं इथे आपल्याला मिळाली. परंतु त्यांच्या नावाची स्पर्धा पाहतो आपण, वावलीकरची स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेने सुद्धा कल्याण शहरामध्ये दरार निर्माण केली आहे. पुढे चर्चेला उदाहरण आले की कुठे स्पर्धा सुरू आहे, ती स्पर्धा सुरू आहे आमच्या चांदतारा वावलीच्या क्रीडांगणावरती. वावली चषकाच्या निमित्ताने बॅटची कडा, चेंडू फ्लाय झाला, पण त्या ठिकाणी पाहिलं की फ्लाइंग स्टिप थोडंसं दूरवरती होतं. विकेट किपरच्या डोक्यावरून जात असताना बचावले फलंदाज त्या ठिकाणी लेफ्ट हँड बॅट्समन मिस्टर रुपेश. चौकारानंतर डॉट काढला गोलंदाज आर्यनने. धावसंख्या पोहोचलेली आतापर्यंत 13 वर, 13 ऑन द बोर्ड. 55 लक्ष असताना अजून जिंकण्यासाठी 42 धावांची गरज टीम कालभैरव अंताडे संघाला. 42 अजून पाहिजेत. एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी आपटी, दुसऱ्या बाजूला कालभैरव अंताडे, एकाच रस्त्यातली 2 गावं आणि त्याच्यामधून आमचं वाहुलीचे गाव, ज्यांची भिडत रंगते. फुलटॉसला उडवलाय, मिस्टामिक स्ट्रोक आहे, वेगाने फिल्डर येते पण तो सेफ लँड होत असताना पंचांच्या डाव्या बाजूला चेंडू पडत असताना 2 धाव पूर्ण केल्या लेफ्ट हँड बॅट्समन रुपेशने. आणि दरम्यान 2 धावने धावसंख्या 15 वरती पोहोचलेली आहे. षटक संपल्याचा इशारा करतात उमेश केणे सर. आणि अशा प्रकारे प्रेक्षक धावसंख्या झाली ती 2 षटकांमध्ये बरोबर 15. आता येणारे चेंडू 12, जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. चेक करूया आपण. टीव्ही अंपायरला इथे रिफर केले पंचांनी. फुल टॉस होता जो उडवला होता चेंडू, त्यासाठी इथे शंकेचं निरीक्षण केलं जात आहे. गरजेचं आहे कारण महत्वाचं क्रुशियल मोमेंट आहे. स्पर्धा सुद्धा महत्वाची आहे. सर फेअर डिलिव्हरी आहे, नो डाऊट, इट्स अ लिगल डिलिव्हरी. म्हणजे 2 षटकं अगदी पूर्णपणे समाप्त झाली. धावसंख्या 15 आहे. प्रेक्षक पूर्णपणे आता इथे दबाव टाकलाय आणि विजयाकडे वाटचाल करण्याची दाट शक्यता आहे. आपली संघ असं दाखवत दिलंय. म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. 2 षटकामध्ये त्यांनी त्यांचे पाय दाखवलेत. परंतु क्रिकेट आहे, शेवटी काही होऊ शकतं. 40 धावा 2 षटकामध्ये होऊ शकतं. अशक्य जगामध्ये काही नाहीये. हे तुम्हाला नेहमीच ऐकायला मिळतं की जगामध्ये एव्हरीथिंग इज पॉसिबल असं म्हटलं जातं. अशक्य ते शक्य करावं, शक्य ते सोपं साध्य करावं आणि साध्य ते अगदी आपल्याला स्वीकारावं, विजय संपादन करावा. म्हणतात ना की इस दुनिया में कुछ भी असंभव नहीं है. तुम जो सोच सकते हो तुम सब कुछ कर सकते हो, लेकिन वो तुम सब कुछ कर सकते हो जो तुमने आज तक नहीं सोचा है. सिर्फ सोच के देखो सितारे बदल जाएंगे. अरे नजर बदलो नजारे बदल जाएंगे. इसका मतलब क्या है? तुम्हारी हार और तुम्हारी जीत तुम्हारी सोच पर निर्भर करती है. तुम्हारी सोच का बहुत बड़ा हिसाब रहता है. मान लो तो हार होगी, लेकिन ठान लो तो जीत भी हो सकती है. वो ठानना पडेगा मैदान में. कोण ठाणेल, कोण ते ठाण मांडून बसेल, कोण जिद्द करेल बघायचे. एका बाजूला आपटी, दुसऱ्या बाजूला अंताडे संघ, दोघं जिद्दीने खेळतील. दोन्ही संघांमध्ये अति उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा आहे आणि पाहतोय आपण त्यांचा परफॉर्मन्स होत असताना आतापर्यंत पारडं जड झाले ते म्हणजे गावदे आपटी संघाचं. तिसरं षटक सुरू करते गोलंदाज पराग. समोर बॅट्समन आहे तो राईट हँड बॅट्समन दिसतोय अजय. 40 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये. पहिला चेंडू बाउन्सरचा प्रयत्न केला, पंचांनी वाईटचा इशारा केलेला आहे. उमेश केणे सरांनी, स्क्वेअरलेग पंच महेशजी लोखंडे सर. अगदी सुंदर साथ एकमेकांना दिली तिन्ही पंचांनी. तिसरे पंच आपले सुदीपजी आंबोडे सर होते. सर्वांची यात उत्कृष्ट इथे साथ एकमेकांना लाभली. आयोजकांनी सुद्धा अगदी मेहनत घेतली आहे. पूर्णपणे ते मेहनतीने उतरले स्पर्धेमध्ये. वाईटचा इशारा त्यानंतर बॅट अगदी गोपनीसारखी फिरल होती. बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅनला चेंडू कव्हर केला जातोय. एका सिंगल धावाने मोठं नुकसान होणार नाही आपटी संघाचं आणि मोठा फायदा होणार नाही अंताडे संघाचा. आता तुम्हाला हवाई सफर करावे लागेल. ज्या दिशेला अंताडे गाव आहे, कुठे तो ऑन साईडला आहे, जिकडे आमचे प्रेक्षक बसले चांतारा स्टँड मध्ये, तिकडे चेंडू फेकावे लागतील. तिकडे तुमच्या गावाला सांगायला लागेल की थांबा, आम्ही सामना जिंकून येतोय, आम्ही एक करंडक इथे नक्की उचलणार आहेत. तो प्रयत्न इथे केला पाहिजे. आणि त्याच दिशेने आपटी संघ सुद्धा आहे, आपटी गाव सुद्धा आहे, जो अगदी वाहुलीच्या अगदी समोरच्या दिशेला आहे, पश्चिमेकडे आहे. कोणता संघ जाईल पश्चिमेकडे, कोणता संघ जाईल पूर्वेकडे, त्याचं उत्तर अजून आपण देऊ शकत नाही. धावसंख्या 17 वर. अजून 38 धावांची गरज आहे. 11 चेंडूंमध्ये 38. हे 5 चेंडू षटकातील अगदी मूल्यवान असतील. या चेंडूंचं मूल्य वाढलेलं आहे. समोर फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन रुपेश आहे, जो पूर्णपणे न्याहाळतोय, चहूबाजूची फिल्डिंग पूर्णपणे पाहतोय. आमचे सरोले पण चांगले खेळाडू होते आणि इथे रुपेशने चौकार मारलाय. रुपेश सरोले, येस.
पुरवत आहेत, गरजेचं आहे. 4 दिवस तुम्हाला ही माहिती मिळेल. फक्त मी उद्या नसेन पण तुम्ही पुन्हा मी परवा येईन. देवेंद्रच्या भाषेमध्ये मी पुन्हा येईन. इथे चौकार आलाय, पुन्हा येईल का नाही चौकार. चौकाने धावसंख्या पोहोचलेली 21 वर 21. इथे हात खोलले, सुरुवात तर केली परागच्या अगेन्स्ट रुपेशने. धाबा इथे वाढवलेत. 55 लक्ष प्रेक्षक जिंकण्यासाठी अंताडे संघापुढे. काल भैरव अंताडे नावाचा संघ धावांचा पाठलाग करेल का बघायचंय. विपक्ष गावदेवी आपटी. पुढचा चेंडू आपटी न देता फुल लेंथ वापरलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुली करतोय, कमबॅक करतोय गोलंदाज पराग. जेव्हा टाळा मिळतात कौतुक केलं जातंय. कम ऑन असा नारा इथे घोषणा होत असताना इथे पाहतोय आपण अगदी वारा सुद्धा वाहू लागलाय वेगाने. हा वारा हवेचा आहे, हा वारा क्रिकेटचा आहे, हा वारा आमच्या वाहुलीकरांचा आहे, हा वारा आहे वाहुली चषकाचा. वाहुली चषक 2025 सर्व प्रेक्षकांना इथे आनंद देणारी स्पर्धा. आजचा दिवस अगदी सुंदररित्या इथे पार पडला. अगदी उत्तेजनावर्धक, उल्हासपूर्ण, सुंदर रीतीने हाताळला गेला आमच्या आयोजकांच्या वतीने. यावेळेला चेंडू डाव्या स्टीलच्या जवळून जात असताना टर्न करत होता. बॅट्समन पाहतायत आणि चांगलं बॅकअप दिलं बघा फ्लाइंग स्लिपच्या माध्यमातून. विकेट किपरला 2 गार्ड आहेत, एक लेग स्लिप, एक ऑफ स्लिप, एक शॉर्ट फाईन लेग म्हणू शकतो, एक शॉर्ट थर्ड मॅन म्हणू शकतो आणि एक बॅकवर्ड पॉईंट सुद्धा दिलाय. तर आता लेफ्ट हँड बॅट्समनला तो शॉर्ट बॅकवर्ड स्पेअर लेग आहे पंचाच्या डाव्या बाजूला. अशा प्रकारे 2 लगोबाचे परागने डॉट काढले प्रेक्षक. आणि इथं आता अशा उंचावल्या गेल्यात आपटी संघाच्या. आणि इथे स्वप्न भंग करण्याचा प्रयत्न असताना वाईट टाकला. हा खराब चेंडू हाताळला गोलंदाज परागने. एक काहीतरी प्रयोग करायचा प्रयत्न होता चेंडूमध्ये. कधी कधी गोलंदाज ह्या गोष्टी करत असतात, अतिरिक्त जोर देत असतात, काहीतरी कलात्मकता वापरतात, काहीतरी एक्सपेरिमेंट करतात. त्यामध्ये त्यांना सफलता मिळेल ही पुढची बात असते, परंतु त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं असतं. इथे ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, चेंडू उचलता आला नाही. वेगाने आर्यन जातोय. 19 नंबरचा खेळाडू फेक करत असताना नॉनस्टा केला, धोका आहे. आणि त्या ठिकाणी गोलंदाजी स्वतःला आवरलं स्वतःला. 2दा पूर्ण करण्यामध्ये पूर्णपणे मुभा मिळाली बॅट्समनला. बॅट्समन तिथे पळत होते ते मिस्टर अजय. रुपयाच्या बॅटमधून 2 धावा संघाच्या खात्यामध्ये भर. धावसंख्या 24 वर. अजून 31 धावांची गरज आहे. 31. सामना आता टर्न झालाय. चेंडूला सुद्धा आता फिरवलाय, टर्न केलाय. डीप स्क्रीनच्या क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. बघा किती जीवाचा आकांताने फिल्डिंग करतोय. आता मात्र चेंडू निसटला बॉलरच्या हातातून. थरार नाट्य होत असताना क्रिकेट एंटरटेन करत असताना इथे फलंदाज बाद होते. रनआउट. पारडं जड झालंय गावदे आपटीचं, जो विजयाकडे वाटचाल करतोय आणि पराभवाची छाया कोसळलेली आहे. काल भैरव अंतरे संघापुढे. फलंदाज बाद. गाड्यांमध्ये आपण पाहिली, पण या ठिकाणी आता नाव कोणाचं कोरलं जाईल याचं थोडंसं चित्र स्पष्ट झालंय प्रेक्षक. कोणता संघ हा क्वालिफायचा मुकाबला जिंकेल, कोणता संघ टॉप 4 मध्ये जाईल, त्यासाठी आता पूर्णपणे आघाडीवरती आहे. आघाडी घेतली आहे म्हणजे टीम गावदे आपटीने. 6 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. आता 29 धावांची गरज. 26 झालेत 3 षटकांमध्ये. 4 षटकांमध्ये 55 करायच्या आहेत, परंतु आता 29 धावा जोडल्या जातील का. 6 किंवा 5 षटकार मारावे लागतील. किमान 5 षटकार येणं गरजेचं आहे, किंवा 4 षटकार 2 चौकार. असं काय होईल का. जे आधी झालं नाही ते आता होऊ शकतं का. येस, होऊ शकतं, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटने या गोष्टी दाखवलेल्या आहेत आपल्याला. असे अनेक इतिहास सुद्धा झालेले आहेत, ते तुम्ही तुमच्या डोळ्यात सुद्धा पाहिलेत प्रेक्षक. ही स्पर्धा अगदी नाविन्यपूर्ण झाली. आजचा दिवस अगदी मजेशीर ठरला. आजच्या दिवसामध्ये मलाही मजा आली. माझ्यासोबतीला विनोद पाटील समालोचक होते, नयन होते, टेनकिक लाईव्हचे सर्वांनी साथ दिली. डीजेनी सुद्धा नरेशनी सुंदर आमच्या आवाजाची काळजी घेतली. आयोजकांनी सुद्धा आमची प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली. सर्वांचे आजच्या दिवसासाठी आभार व्यक्त करतोय. कारण उद्या मी नाही आहे. उद्या आमची स्पर्धा आम्हाला कव्हर करायची आहे. निंबवलीची फायनल आहे उद्या. येस, आणि परवा 13 मी नक्कीच येणार. मी पुन्हा येणार. इथे डॉट आलेला आहे. आता मात्र आनंदाच्या वाटा, आनंदाच्या गाथा, आनंदाचे डोहाळे फुलले ते गावदे आपटी संघाच्या पुढे. आनंदाचा सुगंध दरवळू लागलाय. आपटी गावाकडे जातोय. 5 चेंडू शिल्लक आहेत. आता 4 चेंडू शिल्लक आहेत. तालिया 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 बजाव प्रेक्षक. आपटीसाठी टाळ्या. टाळ्यांचा आपटबार होतोय. टाळ्यांची आपटी होते आणि गावदे आपटी पुढे सरकते. 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या पुढे जात नाहीये. 26 वरती थांबलेली आहे. 29 4 मध्ये पाहिजेत. सर्व अंताडेचे पाठीराखाचे डोक्यावरती हात. काही परतीचा प्रवासाला निघाले. काही गाडीचा सेल्फ मारला, किक मारलीये. या वेळेला पुलचा प्रयत्न होता, तो पॉवरफुल नाहीये, सक्सेसफुल सुद्धा नाहीये. त्या ठिकाणी कव्हर केलं जाते. वेगाने फिल्डर गेले पराग आणि फेकी करेपर्यंत तिथे धावा 2 नव्हे तर 1 जोडली जात आहे. धावसंख्या 27 वर.
अजून 28 धावा दूर. चेंडू शिल्लक आहे 3 मध्ये 28. खूप मोठा फरक आहे विजय आणि जय पराजय मधला असं आपण म्हणू शकतो. तरी सुद्धा अटॅकिंग मुवमेंट मध्ये आहेत बघा. तरी सुद्धा कुठल्या प्रकारची ढील देत नाहीत आपटीकर. प्रत्येक खेळाडू अग्रेसिव्ह आहे. हीच त्यांची क्वालिटी इथे त्यांनी सरस करून दाखवली. येते सरस फटका शेवटच्या मोमेंटला प्रेक्षकांना आनंद देणारा हा 2 फिल्डरच्या मधून जातोय. हा फटका मिड विकेट कडे पंच सांगत असताना पाहतायत काय द्यायचा निर्णय. चौकार की षटकार? षटकार. येस, सिक्सर. तर या षटकाराने धावसंख्या 33 वरती आहे. शेवटच्या मोमेंटला प्रेक्षकांना सुद्धा इथे आनंदित करण्याचा हा मानस आहे बॅट्समन सुधीरचा, जो उशिरा आला, लेट आला, पण तो ग्रेट एंट्री त्याची झाली आहे. षटकार पहिल्या चेंडूत ठोकलाय, पुन्हा एकदा सज्ज झालाय, ड्राईव्ह केला, पुन्हा एकदा त्याच दिशेने ते क्षेत्र निवडलंय. चित्र सुद्धा तेच पाहायला मिळतंय. फिल्डरने उंची घेतली पण तो राहिला प्रेक्षकांप्रमाणे पाहत आणि प्रेक्षक झाले दिवाने या षटकाराचे. लागोपाठचा दुसरा षटकार चांतारा स्टँड मध्ये. भाई, जिशान भाई, फहीम भाई, आणि हा भाई कुठे होता आधी? कुठे होता सुधीर भाई? 2 लागोपाठचे षटकार ज्याने मारले त्याला आधी उशिरा काय एंट्री दिली आहे. नक्की तो पुढच्या टोर्नामेंटमध्ये त्याला आधी ओपनिंगला पाठवावं लागेल. गरज आहे अशा वेळेला, अशा हिटरची गरज असते. आणि महेशने जी हिटिंग केली 25